वसई विरार नालासोपारा पाण्यात रेल्वे ठप्प, जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास. मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढलेला असतानाच वसई विरार परिसरात मान्सूनने अत्यंत रौद्र रूप धारण केलेलं आहे. गेल्या 12 तासात तब्बल 325 मिलीमीटर एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळल्याने वसई विरार शहराला पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका पश्चिम रेल्वेला बसलेला असून नालासोपारा रेल्वे स्थानकासह अनेक ठिकाणचे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडलेले आहेत. कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने शेवटी हताश झालेल्या प्रवाशांना वसई ते नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळावरून पायी प्रवास करावा लागत असल्याचं एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. डोक्यावर मुसळधार पाऊस आणि पायाखालची रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी अशा अत्यंत बिकट परिस्थितीत नागरिक जीव मुठीत धरून वाट काढत आहेत. वसई विरारमधील अतिवृष्टीमुळे केवळ रेल्वेच नाही तर रस्ते वाहतूकही पूर्णपणे कोलमडली आहे. रिक्षा, टॅक्सी, एसटी, बस सेवा ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शहरात दुपारनंतरही पावसाचा कहर सुरू आहे. मुख्य महामार्गावर पाणी साचलेलं आहे. परिणामी अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने शहरात येऊ शकलेली नाहीत. त्यामुळे वसई विरारमध्ये आता दूध, भाजीपाल्याची तीव्र टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक सखल भागातील घरांमध्ये आणि तळघरामध्ये पुराचे पाणी शिरलेलं आहे. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. रात्रभरापासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने आता वसई विरारकर नागरिक देवाकडे पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.